मला तर भीती वाटते ना. गणपती बाप्पा मोरया. फोर व्हीलर सारखंच दिसतंय की, म्हणजे हे पण असते की. मी पण मारू काय? मी मारू का? एवढं काय, मला पण येते. फोर व्हीलर सारखीच तर आहे, सेमच आहे. क्लच ब्रेक सेमच आहे सगळं. बहुतेक दादा आम्हाला न सांगता ह्यो पण बिझनेस करतो. होय काय? ह्याला टेम्पो मारायला कसं येतोय, हा मला प्रश्न पडलाय. इथून झाडं घेतलेत. अजून आता पुढं अजून एक नर्सरी आहे, तिथनं पण झाडं घ्यायचे आहेत. एवढं जास्त ऊन आहे काय? 10,000 झाले. 10,000 रुपयाची झाडं घेतल्यात आता मी. 10,000. ते 10,000 जर मला दिला असतास तर काय बिघडलं असतं तुझं? 10,000 रुपये. आणि आता अजून एक पुढं नर्सरी आहे, तिथं आणि झाडं घ्यायचे. आता तिथं किती बिल होत आहे काय माहिती. 10,000च्या झाडांवर आम्हाला एक पेरूचं झाड फ्री भेटलंय. ज्याला पेरू येणार ज्याला पेरू येणार का नाहीत काय माहिती. येतील खूप सुंदर. 1000ची झाडं घेतली आम्ही, पण इथं घेतलं, इथं जरा महागच वाटलं आम्हाला. होय की नाही? लय महाग दिली का नाही? एवढी एवढीशी झाडं 120 रुपयाला दिली. काय आता करायचं? म्हणून मी तुला म्हणालतो पहिला बिल बघूया म्हणून ह्याच्यासाठी. तर आमचा दादा नाही, राहू दे चल, ऐकतच नाही आमच्या घरातली माझं. आता आम्ही झाडं ठेवालतो आणि आम्ही मम्मीला काय गंडवलंय सांगा. एक झाड आणलंय आम्ही आणि ते 10,000चं आहे म्हणून सांगितले, आणि मम्मीने त्याची प्राईस कनी 5,000 गेस केलेली. हे झाड आहे ते, आणि हे इंडोरचं आहे. एवढी झाडं आम्ही आणल्यात आणि आमच्या मम्मीनं प्राईस गेस केल्या या झाडाची 5,000 रुपये. खरं तर हे झाड आहे फक्त 800 रुपयाचं. एवढी झाडं आणल्यात आम्ही. हे झाड आमचा दादा घरात लावणार आहे. हे झाड आता 3ऱ्यांदा पडले. कुठं लावणार आहेस दादा? मी दादाला काय सांगायला लागलोय, हे झाड आहे की नाही, हे आपण इथं लावूया. हे व्यवस्थित इथं बसतंय, कारण खूप जास्त मोठं आहे आणि हे व्यवस्थित इथं बसतंय. आमच्या दादाला हे झाड हॉलमध्ये लावायचं आहे. हे जर झाड हॉलमध्ये लावलं तर आमच्या दादाच्या डोक्यावर पडायला पाहिजे. आता आम्ही तुम्हाला झाडे म्हणजे उद्या माळी घेऊन लावणार आहे झाडं. फक्त आम्ही ते ठेवून बघालतो की कुठं चांगलं दिसतंय. मला हे जास्त आवडलंय. केळीच्या पानां टाईप असं आहे, आणि हे इकडं लावलं, हे आम्ही असंच तोपर्यंत लावलेलं आहे. ही पण खूप छान आहेत झाडं. आणि ही जी झाडं आहेत ही आम्ही इथं वर लावायला आणलात, आणि ही छोटी छोटी जी आहेत ती आपण तिकडं लावायची आहेत. अजून हितली आणि हितली अजून इथली झाडंच नाही आणली, आणि एवढ्याचेच 15,000 रुपये झाले. झाडं एवढी महाग असतात हे मला आज कळाले. आज हे छान दिसायला पण माझ्या फोटोसाठी लोकेशन चांगलं मिळालं आहे आता मला. आमचा दादा ब्लॉग चालू झाला आतच गेला पण. पप्पा आमच्या मम्मीला मारायला. का माझ्या मम्मीला मारायलाय तुम्ही? हा, माझ्या मम्मीला मारायलाय का तुम्ही? मम्मीला का मारायलायसा? मम्मी काय हे? मग तिला मारून उठवला जा. ढास. आता आम्ही परत आणि झाडं आणलंय, आणि 15,000ची झाडं.
29,000 रुपयाची झाडं आणला आमच्या दादाने. 30,000 रुपयाची. आणि मला म्हणतोय सांगू नकोस, घरात सांगू नकोस म्हणतोय, जसं की त्यांना कळणारच नाही आहे. ही एवढी झाडं लावलात, अजून तिथं कमी पडलात आणि ही वर लावायची आहेत इथं आणि इथं आता आणि झाडं आल्यात. आणि ही एवढी झाडं 15,000 रुपयाची आहेत.